गोकुळाची सकाळ शांत कोवळ्या उन्हात न्हालेली होती. यशोदा आई अंगण धुत होती. गायींच्या घंट्यांचा मंद आवाज वातावरणात हलत होता. पण या सुंदर शांततेतही काहीतरी चंचल, काहीतरी नटखट झुळूक यशोदेला जाणवत होती. कारण आज कृष्णा नेहमीपेक्षा जरा अधिक शांत होता. ना खट्याळ धावपळ, ना खेळकर चेष्टा, ना बासरीचा आवाज, ना गायींसोबतची उडणारी धम्माल. यशोदेचं मन आईच्या अंतःकरणाने सांगत होतं, आज काही वेगळं आहे. तेव्हा गावातल्या बायका तक्रार करायला आल्या, यशोदा, तुझ्या कृष्णाने आज माती. गावक्यांच्या तक्रारी ऐकून यशोदा आई रागाने पण प्रेमाने गोठ्याकडे निघाल्या. कृष्णा तिथेच उभा, डोळ्यात गोड निरागसपणा, पण तोंडावर मातीचे छोटे कण लपवण्याचा अपयशी प्रयत्न. यशोदेने विचारलं, कान्हा, माती खाल्लीस का? कृष्णा डोळे मोठे करून म्हणाला, नाही आई. मी तर फक्त खेळत होतो. आईने भुवया उंचावल्या, खोट बोलतोस. तोंड उघड. कृष्णा 2 सेकंद शांत झाला, जणू विश्वालाच विचारत होता, दाखवू का? आणि मग त्याने शांतपणे तोंड उघडलं. यशोदा आई पुढे झुकल्या आणि पुढच्या क्षणी त्यांच्या श्वासातच शब्द उरले नाही. कारण कृष्णाच्या छोट्याशा गुलाबी तोंडात ना दात, ना जीभ, ना माती, पण दिसत होतं संपूर्ण विश्व. त्या छोट्या अंधाया गुहेसारख्या वाटणाऱ्या तोंडात दिसत होते असंख्य तारे चमकताना, आकाशगंगा फिरताना, चंद्रतारे त्यांच्या कक्षेत नाचताना, पृथ्वी, पर्वत, नद्या, समुद्र, ऋतूंचे चक्र, दिवसरात्र, जीवसृष्टीचा उदय, ऋषी, देव, गंधर्व आणि ब्रह्मांडातील ऊर्जाचं प्रवाह. यशोदेने काळ बदलताना पाहिला, युगे बदलताना पाहिलं की गायी, वेल्हाळ, गोकुळ आणि अगदी स्वतः यशोदाही त्या विश्वात आहे. यांना तर स्वतःच्या मांडीवर बसलेला कृष्णही त्याच विश्वात दिसत होता. त्या क्षणी यशोदेचं हृदय थरथरलं, शरीर थिजलं. आकाश अधिक मोठं, सृष्टी अधिक विशाल, आणि तिचा कृष्ण, तो तिचा लाडका मुलगा नसून सृष्टीला धारण करणारा स्वयं परमात्मा आहे. हे तिला क्षणभर जाणवलं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिच्या हृदयात एकाच वेळी प्रेम, भीती, भक्ती, आश्चर्य आणि मातृत्वाचं समुद्र उसळलं. अचानक कृष्णाने तोंड बंद केलं आणि पुढच्या क्षणी तो पुन्हा तोच चिमुकला, नटखट, गोंडस कान्हा, आईच्या साडीला धरून हसणारा. यशोदा आई थरथर त्याला मिठी मारली. कान्हा, तू कोण आहेस? माझा मुलगा की स्वयंब्रह्म? कृष्णा हलकेच तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला, आई, मी तुझा आहे, फक्त तुझा. त्या एका वाक्याने विश्व पुन्हा छोट झालं आणि यशोदेच्या हृदयात देव, प्रेम आणि मातृत्वाचं अद्वैत नांदायला लागलं. त्या दिवशी गोकुळात एक अद्भुत शांतता पसरली. यशोदा आईचे डोळे दिवसरात्र कृष्णालाच पाहत होते. आता तिला माहित होतं, कृष्णा हा देव आहे, विश्वाचा स्वामी आहे, शक्तींचा अधिपती आहे. पण तरीही तिच्या मांडीवर बसताना तो फक्त तिचा छोटा मुलगा बनतो. त्या दिवसाने एक महामंत्र शिकवला, ईश्वर कितीही महान असला तरी आईच्या प्रेमापुढे तोही बालक होऊन जातो. गोकुळासाठी हा दिवस चमत्काराचं दार होता, पण यशोदेच्या हृदयासाठी हा दिवस विश्वाशी झालेलं मातृत्वाचं मिलन होता. त्या क्षणी सुरू झाला तो प्रसंग, जो संपूर्ण विश्वाला आईच्या प्रेमाच्या पावलांखाली वाकवून ठेवणार होता.